विकृत खरंच बाबा काय म्हणायचं. खरं तर ह्या लोकांच्या धर्मश्रद्धाळूपणाचा सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. तो मूर्खपणा गेला पाहिजे व त्याचा फायदा अशी बोंबेगिरी घ्यायला लागली. काय तो म्हणायचा मी पूर्वीचा कृष्ण आहे, महिलांना म्हणायचा मी पूर्वीचा कृष्ण आहे, तू माझी राधा. आता काय सांगावं. म्हणजे आपण हे का केलं, त्याचं का म्हटलं तर आम्ही कृष्ण आणि राधाच्या रासलीला धर्माच्या नावाखाली समाजामध्ये रुजवल्या. काय कृष्ण राधा गवळणी रासलीला त्या धर्माच्या नावाखाली ह्या अशा प्रकारच्या धर्मश्रद्धा तुम्ही समाजामध्ये रुजवला. त्याच्यामुळं कृष्ण खरासारखा विकृत बाबानं स्वतःला कृष्ण म्हणल्यानंतर अनेक राधा त्या कृष्णाला फसल्या हो. कारण याचं कारण कृष्ण आणि राधाच्या धर्मश्रद्धा हे कारण आहे. अरे त्यावेळेच्या कृष्णानं कुठल्या त्या नदीला गवळणी आंघोळ केल्यानंतर त्यांचे कपडे घेऊन कळंबाच्या झाडावर बसून बासरी वाजवत बसला आणि तो गवळणीची छेड काढत होता. आत्ताच्या कृष्णानं असं केलं म्हणजे भारतीय संविधान त्या कृष्णावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल ना. विनयभंगाचा गुन्हा भारतीय संविधान आहे. आताच्या कृष्णानं गवळणीच्या साड्या वर झाडावर टांगल्या छेड केली तर विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल ना. भारतीय संविधान आहे. आता कृष्ण आणि राधाच्या रासलीलाची धर्मश्रद्धा राहिली नाही. कलम 13 नुसार संविधानाच्या अगोदरच्या सगळ्या धर्म आणि रूढी परंपरा नष्ट झाल्यात ना. तरी सुद्धा खरासारखा भोंदू बाबा लोकांना महिलांना फसवताना म्हणतोय की मी कृष्णा पूर्वाश्रमीचा आणि तू राधा या माध्यमातून अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. हिंदू उच्च प्रभू असणाऱ्या उच्चवर्णीयाने बड्या राजकारणी आणि बड्या सेलिब्रिटी महिलांचं त्यांनी लैंगिक शोषण केलं. आणि याला कारण आहे की या महाराष्ट्र देशामध्ये समाजामध्ये रुजलेल्या देव आणि धर्माच्या धर्मश्रद्धा रुजलेल्या आहेत. आणि म्हणून ही धर्मव्यवस्था ही ब्राह्मणी हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदू आणि हिंदुत्वाच्या नावाखाली असणारी ब्राह्मणी धर्मव्यवस्था ही नष्ट केली पाहिजे. धाडसनी केवळ अशोक खरात हा विकृत बाबा भोंदू बाबाचा दोष नाही. केवळ तो दोषी नाही, लोकांमध्ये असणाऱ्या देव धर्म या बाबतीतली असणाऱ्या अंधश्रद्धा आणि गैरविश्वास अंधविश्वास या गोष्टी याला कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे जोपर्यंत देव धर्म आणि जातीच्या आधारावर अंधश्रद्धेच्या आधारावर समाजामध्ये अंधश्रद्धाळूपणा आहे तो नष्ट होत नाही तोपर्यंत हे खरासारखे भोंदू बाबा समाजाचं शोषण, महिलांचं शोषण आणि समाजाची फसवणूक करत राहील. मुळावर घाव घाला. देव आणि धर्माच्या आधारावर असणारी ही धर्मव्यवस्था हा धर्माचं नाकारला पाहिजे. हिंदू म्हणजेच ब्राह्मणी धर्म ही व्यवस्था नाकारली पाहिजे. तरच याच्यावरती आळा असेल, तरच हा मुळावरती घाव आहे. केवळ फांद्यात नाही तोड मिळते. हिंदू धर्म व्यवस्थेचाच त्याग केला पाहिजे. हिंदू धर्म व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी धर्म व्यवस्था आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या अंधश्रद्धाच नष्ट झाल्या पाहिजे. तर यातून सुटका नाहीतर पुन्हा हे सुरूच असणार आहे. येरे माझ्या भागल्या याच्यात काहीही फरक असणार नाही. खरं तर तुम्हाला सांगतो हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मणी धर्म हाच सगळ्यात मोठा अंधश्रद्धा आहे. हिंदू धर्म हा धर्म नसून सगळ्यात मोठी अंधश्रद्धा हे लक्षात घ्या. ब्राह्मणाने ब्राह्मणवाद्याने हिंदू नावाखाली धर्म नाही तर या देशावरती महाराष्ट्रावरती लोकांवरती अंधश्रद्धा प्रस्थापित केली. काय ब्राह्मणाने हिंदू नावाचा धर्म नाही तर हिंदू नावाची सगळ्यात मोठी अंधश्रद्धा समाज जीवनामध्ये प्रस्थापित केली आणि त्या अंधश्रद्धेवरती ब्राह्मण हा सगळ्यात मोठा भोंदेगिरी व्यवस्था ब्राह्मणाने निर्माण केली हे समजून घ्या. तरी सुद्धा आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात आणि याच्यावरती भाष्य करताना म्हणतात की जादूटोणानं जर सगळं यशस्वी होत असेल तर निवडणुकीत घरी बसल्याबरोबर घरी बसून निवडणुका जिंकता आल्या असत्या. तसं तुम्ही ईव्हीएम नावाची जादूटोणा केलीच ना भाजपनं आणि काँग्रेसनं सुद्धा. ईव्हीएम ही मशीन नाही, लोकांना फसवण्याची भोंदगिरीच आहे. ईव्हीएम ही मशीन नाही तर हा मुख्यमंत्री भाजपचा हा जादूटोणाच आहे ना. दुसरं काय लोक फसतात ना.
ईव्हीएम हाही जादू टोण्याने भाजप सरकार सत्तेवरती आलेलंच आहे. आणि सीमेवरती जर सैनिक पाठवण्यापेक्षा 4-2 भोंदू बाबा पाठवले तर चालतील, असं लिंबू मिरच्या असं फेकल्या तरी सगळं चालतील, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. मी तर म्हणेल की खरं तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा भोंदू पंतप्रधान, यांच्यासारखा भोंदू मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिला नाही. तुम्ही काय जादू टोणावरती भोंदूगिरीवरती बनणार? जादू टोणा भोंदू बाबा या देव धर्माच्या आधारावर निर्माण झाल्या, त्याच्या गैरफायदा घेऊन फसवणूक होतात आणि त्याला आधार देणार, त्याचा आधार असणाऱ्या हिंदू धर्म हिंदुत्वाचा तुम्ही हिंदू धर्म व्यवस्थेचे तुम्ही पाठीराख्याय. हिंदू राष्ट्र बनवायला निघालेला आहे तुम्ही. म्हणजे भोंदूगिरीचं राष्ट्र भोंदुत्वाचं आणि भोंदू विकृत बाबांच्या ज्याच्यातून सुकाळ असणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही भाजपची RSS वाल्याची किती धडपड आहे. ज्या धर्मामुळे या देशामध्ये अनिष्ट रूढी परंपरा भोंदूगिरी असे साधू भामटे तयार झाले, त्या धर्माचं तुम्ही पालन पोषण करते आहे ना, त्या धर्माचं तुम्ही पाठबळ देताना त्या धर्माचा तुम्ही राष्ट्र बनवायला निघालाय ना. पहिल्यांदा तो धर्म व्यवस्था नष्ट करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस दावणार का? ही धर्म व्यवस्था नष्ट झाली तर समाजातील जादूटोणा नष्ट होईल. लिंबू मिरच्या वरवरचा उपाय आहे, उपचार आहे, तो उपाय करणं गरजेचं. झाडाच्या फांद्या फोडलेल्या फाट्या जादूटोणा लिंबू मिरच्या भोंदू बाबा ह्या फक्त अंधश्रद्धेच्या झाडाच्या केवळ फांद्या त्यावेळी बारक्या बारक्या. मूळ जे आहे तो हिंदू धर्म आहे. देव धर्म आणि जातीची मानसिकता गुलामी अंधश्रद्धा हे याचं मूळ आहे. या मुळावरती घाव घालण्याची हिंमत भाजप सरकार दाखवणार का? या मुळावरती घाव घालण्याची हिंमत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवणार का? या मुळावरती घाव घालण्याची हिंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार का? अजिबात दाखवणार नाही. कारण लोकांना गुलाम करून, लोकांना अंधश्रद्धा बनवून, अज्ञानी बनवून तर लोकांवरती ब्राह्मणी व्यवस्था प्रस्थापित करणं, ब्राह्मणांची गुलामी समाजावर, महाराष्ट्रावर, लोकांवर, बहुजन समाजावर आबाधित होणं, हे तर भाजपचं राजकारण आहे. म्हणून म्हणतो हिंदुत्व दुसरं तिसरं काय नसून ब्राह्मणांची सत्ता, बाकी काय नाही. आणि या गुलामीतून पहिल्यांदा नष्ट झालं पाहिजे, तरच खऱ्यासारखे विकृत बाबाची पैदाशी कायमची नष्ट होईल, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि ते दुसरं बाबा नवऱ्या आश्चर्य वाटतं मला, केळसवानी प्रकारे काय अहो, नवऱ्याला लवकर चहा देत नाही त्या बायका, नवऱ्याचं उष्ट पाणी पित नाही त्या बायका, आणि भोंदू खरासारख्या भोंदू बाबाचं मीठ पिलं. काय किती भयानक, किती विकृत, काय चाललंय महाराष्ट्रात. इथपर्यंत गायीचा मूठ इथपर्यंत ठीक होतं, काय त्याला गोमूत्र म्हणतात, गायीचा मूठ ठीक होतं, पण भोंदू बाबाचा खरासारख्या भोंदू बाबाचं मूठ महिला केलं. काय महाराष्ट्रात काय किळसवान आणि काय महाराष्ट्र विकृतपणा. अरे नवऱ्याला लवकर पाणी देत नाही, नवऱ्याला पाणी प्यायला देत नाही, उष्ट नवऱ्याचे तुम्ही उष्ट पाणी पित नाही आणि खरासारख्या भोंदू बाबाच्या मूठ प्याला. काय महाराष्ट्रात किती विकृतपणा, किती लाजीरवाना आणि किळसवाना प्रकार आहे. त्याच्यापेक्षा दलित मागास वर्गीय झोपडीतल्या खेड्यापाड्यातल्या राहणाऱ्या गरीब महिला परत बघत बऱ्या, झोपडी शहरातल्या राहणाऱ्या महिला नवऱ्याबरोबर भांडतील, खवळतील, भांडण होईल, पण नवऱ्याच्या अगोदर त्या जेवणार नाही. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, ग्रामीण भागातील आमच्या आया बहिणी कितीही घरात भांडण असतील, पण नवऱ्याला इज्जत सन्मान आणि नवरा सुद्धा पत्नीला इज्जत देतो. असं करत नाही. चुकून कुणाच्या खेडेगावात चुकून एका गरीबाच्या झोपडीत जर तुम्ही एखाद्या परपुरुषाने पाहिलं तर त्याला जाग विचारला जातो, हातात पायातली चप्पल काढून. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा जिजाऊंचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र, रमाईंचा ही आदर्श, हा पायातली चप्पल काढून त्याला जाग विचारला जातो. आणि तुम्ही नवऱ्यावरती प्रेम करत नाही, नवऱ्याला तुम्ही पाणी देत नाही, नवऱ्याचं उष्ट पेत नाही, खरासारख्या भोंगण विकृत बाबाचं मूठ त्याला. काय त्या महिलांच्या गती भरावं. सन्मान, जी महिलांचा सन्मान करणारा माणूस आहे. अरे आपण जरा महिलांनी, जर महिला ही राष्ट्रशक्ती, महिलांना अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात पहिल्यांदा बंद केले. परदेशातून आलेल्या आर्य ब्राह्मणांच्या विरोधात या देशात जास्तीत जास्त कोण लढला असेल तर त्या महिला लढल्या. म्हणून ब्राह्मण आणि धर्माच्या नावावरती जास्तीत जास्त महिलांना गुलाम केलं.
महिला लढवया हा महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास आहे. आणि तुम्ही काय करताय? काय आदर्श महिला समोर ठेवलेला आहे लक्षात घ्या. अरे पुण्यातल्या बुधवार पेठील अनेक ठिकाणच्या वेश्या सुद्धा तुमच्यापेक्षा भान आहेत हो. त्या कमजोरीनं नाईलाजाने त्या व्यवसायात पडल्यात. काय पण तुम्ही अशा भोंदे बाबाचे मूठ पिणाऱ्या आणि त्याच्या लैंगिक वासनेला, लैंगिक कारनाम्याला, देवधर्माच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली लैंगिक शोषण करणाऱ्या महिला ह्या काय आदर्श असू शकतात? आणि म्हणून मी या ठिकाणी सर राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, माता रामाई इत्यादी परिवर्तनवादी महान क्रांतिकारी महिलांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील आणि देशातील महिलांनी देव, धर्म आणि जातीच्या नावाखाली, अनिष्ट रूढी परंपरा आणि धर्म स्पर्धेच्या नावाखाली असल्या भोंदेगिरीचं पीक मुळासहित उकळून टाकावं. मी नेहमी म्हणतो, महिलांच्या हातातील बांगड्या ह्या कमी नाहीत. महिलांच्या हातातील बांगड्या जर तलवारी झाल्या तर महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास घडलाय. या इतिहासाचा आदर्श घेऊन महिलांनी आपल्या हातातील बांगड्या तलवारी कराव्या आणि अशा खरासारख्या भोंदेगिरी आणि विकृतीचे समूळ नष्ट करण्यासाठी देव आणि धर्म नावाची अंधश्रद्धा मुळापासून कापून काढा, मुळापासून नष्ट करा. एवढीच या निमित्तानं आपल्याला आव्हान करू इच्छितो.